प्रश्न पहिला, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? याचे पर्याय आहेत ए 820 किलोमीटर, बी 620 किलोमीटर, सी 520 किलोमीटर, डी 720 किलोमीटर. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता आहे? याचे पर्याय आहेत ए कोयना धरण, बी उजनी धरण, सी जायकवाडी धरण, डी नाथसागर धरण. याचे बरोबर उत्तर आहे ए कोयना धरण प्रकल्प. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले मुद्रित वर्तमानपत्र कोणते आहे? याचे पर्याय आहेत ए दर्पण, बी संवाद कौमुदी, सी समाचार दर्पण, डी बंगाल गॅझेट. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बंगाल गॅझेट. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणी बांधला? याचे पर्याय आहेत ए छत्रपती शिवाजी महाराज, बी छत्रपती संभाजी महाराज, सी छत्रपती राजाराम महाराज, डी छत्रपती ताराबाई. याचे बरोबर उत्तर आहे ए छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? याचे पर्याय आहेत ए ठाणे खाडी, बी वसई खाडी, सी जयगड खाडी, डी देवबाग खाडी. याचे बरोबर उत्तर आहे ए ठाणे खाडी. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे पर्याय आहेत ए पुणे जिल्हा, बी रायगड जिल्हा, सी सातारा जिल्हा, डी उस्मानाबाद जिल्हा. याचे बरोबर उत्तर आहे बी रायगड जिल्हा. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिले बंदर कोणते आहे? याचे पर्याय आहेत ए मुंबई बंदर, बी कोलकाता बंदर, सी चेन्नई बंदर, डी कांडला बंदर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई बंदर. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? याचे पर्याय आहेत ए गोदावरी, बी कृष्णा, सी नर्मदा, डी तापी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचे पर्याय आहेत ए गडचिरोली, बी नंदुरबार, सी चंद्रपूर, डी धुळे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? त्याचे पर्याय आहेत ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान, बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सी गुंगरीमल राष्ट्रीय उद्यान, डी पेंच राष्ट्रीय उद्यान. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? याचे पर्याय आहेत ए रायगड किल्ला, बी प्रतापगड किल्ला, सी लोणारगड किल्ला, डी सिंधुदुर्ग किल्ला. याचे बरोबर उत्तर आहे ए रायगड किल्ला. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता आहे? याचे पर्याय आहेत ए कोयना धरण, बी उजनी धरण, सी जायकवाडी धरण, डी नाथसागर धरण. याचे बरोबर उत्तर आहे सी जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात दिली आहेत? याचे पर्याय आहेत ए भाग 3 मध्ये, बी भाग 4 मध्ये, सी भाग 4A मध्ये, डी भाग 4B मध्ये.
याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाग 4A मध्ये. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचे पर्याय आहेत ए. यमुना, बी. ब्रह्मपुत्रा, सी. नर्मदा, डी. गंगा. याचे बरोबर उत्तर आहे डी. गंगा. प्रश्न क्रमांक 15. ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे? याचे पर्याय आहेत ए. गंगा, बी. यमुना, सी. गोदावरी, डी. नर्मदा. याचे बरोबर उत्तर आहे बी. यमुना. प्रश्न क्रमांक 17. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? याचे पर्याय आहेत ए. मध्य प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. उत्तर प्रदेश. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. राजस्थान. प्रश्न क्रमांक 18. भारताची उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वतरांगेने निर्माण झाली आहे? याचे पर्याय आहेत ए. अरावली पर्वतरांग, बी. हिमालय पर्वतरांग, सी. विंध्य पर्वतरांग, डी. सह्याद्री पर्वतरांग. याचे बरोबर उत्तर आहे बी. हिमालय पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 19. भारतातील मान्सूनचे आगमन सर्वप्रथम कोणत्या राज्यात होते? याचे पर्याय आहेत ए. गुजरात, बी. केरळ, सी. पश्चिम बंगाल, डी. तामिळनाडू. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. केरळ. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? याचे पर्याय आहेत ए. हरिश्चंद्रगड, बी. कळसुबाई शिखर, सी. तोरणा किल्ला, डी. महाबळेश्वर. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. कळसुबाई शिखर. अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्ञानज्योत या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये तुमची किती उत्तरे बरोबर आली ते सांगा. धन्यवाद.